न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। खास सोलापूरकरांसाठी 70 मिनी ई बस मंजूर। सोलापूर शहराला अनुसरून बसचा आकार निर्धारित। सोलापूर विकास मंचच्या मागणीला यश। सोलापूर महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था डबघाईला आलेली आहे। गेल्या 10 वर्षात त्याची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे। 2014 साली जवळपास 150 बसेस आपल्या JNNURM योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळाल्या होत्या। त्या पुण्यापूर या 3 महिने सुद्धा रस्त्यावर चालल्या नाहीत। आज त्या सर्व बसेस भंगार अवस्थेत पडून आहेत। अशी परिस्थिती असतानाही सोलापूर विकास मंचने केलेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूरकरांसाठी 70 मिनी ई बस मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे। केंद्र सरकारच्या निवास व शहरी विकास आणि पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालय मार्फत पंतप्रधान ई बस योजनेअंतर्गत सोलापूर शहराला नोव्हेंबर 2023 मध्ये 100 ई बस मंजूर झाल्या होत्या। सोलापूर विकास मंचने सोलापूर शहरातील रस्त्याची रुंदी, सलग सरळ रस्त्याची लांबी, टर्निंग रेडियस, वळण या सर्वांचा बारकाईनं अभ्यास करून सोलापूर महानगरपालिकेवर शहर अभियंता, पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री व डायरेक्ट पंतप्रधान कार्यालय यांच्याशी पत्रव्यवहार करून सोलापूर शहरात लांबलचक ई बस चालणार नाहीत, त्याऐवजी मिडी बस उपयुक्त आहेत अशी महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण मांडणी केल्यानंतर सेंट्रल सँक्शनिंग अँड स्टीरिंग कमिटी यांनी खास सोलापूरसाठी 70 मिनी बस मंजूर केल्या व 30 नियमित आकाराच्या मोठ्या बसेस मंजूर केल्या। या 70 बसेस सोलापूर शहरात सहजगत्या फिरू शकतात, वळू शकतात आणि प्रवाशांना याचा चांगल्या पद्धतीनं लाभ घेता येईल। केंद्र सरकारकडून तशा आशयाचे पत्र महानगरपालिकेला प्राप्त झाले आणि महानगरपालिका परिवहन विभागाने सोलापूर विकास मंचालयावरील माहिती पत्राद्वारे कळवली आहे। यासाठी मिलिंद भोसले यांनी पाठपुरावा केला होता। महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे कार्यालयीन अधीक्षक यांनी जिल्हा नियोजन विभाग यांना वरील माहिती कळवली आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।